Friends, we are going to learn theorem of touching circles. सध्या सर्कल्स टच करणार आहेत बरं. देर आर टू सर्कल्स टचिंग ईच अदर आणि हा जो थिअरम आहे त्याबाबतचा तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. इफ टू सर्कल्स टच ईच अदर एक्सटर्नली आपण दोन सर्कल्स काढायचे आहेत आणि लक्षात घ्या ते एक्सटर्नली टच करणार आहेत. समजा लक्षात घ्या दिस इज द फर्स्ट सर्कल आणि याचा जो सेंटर आहे त्याला नाव देऊया ए. बरोबर. दुसरं एक सर्कल काढूया थोडं मोठं आणि लक्षात घ्या ते पुन्हा एकमेकाला बाहेरून टच करते एक्सटर्नली. राईट. एकमेकाला बाहेरून टच करताय लक्षात घ्या. ओके. आणि याचा सेंटर काय बघा सर बी. राईट. इफ टू सर्कल्स टच ईच अदर एक्सटर्नली देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. या दोघांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय बघा सर. या दोघांचा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो इथं आहे आणि त्याला नाव देऊया आपण सी. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट सी लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. हे जे दोन सेंटर आहेत ए आणि बी, हे जे दोन सेंटर्स आहेत ए आणि बी, ह्या दोन सेंटरना जॉईन करणारी जी रेषा आहे ही जॉईन करणारी रेषा बघा सर. ही जॉईन करणारी जी रेषा आहे त्याच्यावरती हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो. म्हणजे ए सी बी आर लिनियर एक रेषीय असतात. ए सी बी आर लिनियर एक रेषीय असतात. त्यांनी सांगितले की काय सांगितलं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. त्यांचे सेंटर्स कुठले आहेत ए आणि बी. हे दोन सेंटर्सला जॉईन करणारी जी लाईन आहे ए बी त्याच्यावर हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट सी असतो. म्हणजे ए बी वर सी असतो. म्हणजेच लक्षात घ्या ए डॅश सी डॅश बी ए सी बी आर लिनियर. ए सी बी काय आहे एक रेषीय आहेत. याला म्हणतात थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स. याला काय म्हणतात थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स. मग डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स काय येईल बघा सर. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स म्हणजे ए आणि बी मधला डिस्टन्स किती येईल. डिस्टन्स बिटवीन ए अँड बी किती येईल सांगा. सम ऑफ देअर रॅडी त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे एवढा असतो. लक्षात घ्या जी ही मोठी रेडियस आहे ही लक्षात घ्या ही जी मोठी रेडियस आहे मोठं सर्कल त्याला R1 म्हणायचं लक्षात घ्या. आणि जी लहान आहे त्याला R2 म्हणायचं. किंवा असं म्हणा लहानाला R1 म्हणा काही प्रॉब्लेम नाही. लहानाला R1 म्हणा आणि जे मोठं असेल त्याला R2 म्हणा. जी लहान रेडियस आहे त्याला R1 म्हणा. जी मोठी रेडियस आहे त्याला R2 म्हणा. आणि सम ऑफ देअर रॅडी म्हणजेच काय लक्षात घ्या R1 प्लस R2 R1 प्लस R2 असं होतं सर लक्षात घ्या. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू R1 प्लस R2. समजा हे दोन सर्कल्स टचिंग इंटरनली एकमेकाला इंटरनल आतून टच करत असतील तर पहिल्यांदा लक्षात घ्या हे मोठं सर्कल काढायचं. पहिल्यांदा काय काढायचं बघा सर मोठं सर्कल काढायचं. मग हे पहिल्यांदा लक्षात घ्या असं मोठं सर्कल काढलं. कळलं सर. हे मोठं सर्कल काढल्यानंतर आता लक्षात घ्या मोठं सर्कल जे काढलेलं आहे तुम्ही हे लक्षात घ्या हे याचं सेंटर लक्षात घ्या. समजा मोठ्या सर्कलचा जो सेंटर आहे तो समजा आपण या ठिकाणी बी म्हटला बरोबर आणि लहान सर्कलचा सेंटर ए आहे आणि तो आतून टच करतोय लक्षात घ्या. म्हणजे इथून लक्षात घ्या असं आपण टच करूया एकमेकाला आणि लक्षात घ्या लहान सर्कल आपण असं काढूया. बघा बरं. आणि या लहान सर्कलचा जो सेंटर आहे तो इथे लक्षात घ्या ए आहे. लहान सर्कलचा सेंटर ए मोठ्या सर्कलचा सेंटर बी आणि त्या दोघांचा टचिंग पॉइंट काय बघा सर सी. त्यांच्या दोघांचा टचिंग पॉइंट काय बघा सर हा सी आहे. बरोबर आहे ना. मग त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो टचिंग पॉइंट असतो लक्षात घ्या हा जो टचिंग पॉइंट असतो हा सेंटर्स हे जे काय आपण लक्षात घ्या लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स हे जे दोन सेंटर्स आहेत ह्या सेंटर्सला जॉईन करणारी जी रेषा असते
ही सेंटर्सला जॉईन करणारी जी रेषा असते या रेषेवरच हा सी असतो, या रेषेवरच सी असतो. म्हणजे बी डॅश ए डॅश सी, बी ए सी हे एक रेषीय आहे. बी ए सी आर लिनियर, बी ए सी आर लिनियर. मग या ठिकाणी जे लहान असते सर त्याला आपण R1 म्हणूया. जे लक्षात घ्या लहान आहे, जे या ठिकाणी लक्षात घ्या लहान आहे त्याला R1 म्हणूया. आणि जे मोठं आहे, मोठं सर्कलची रेडियस, ही जी मोठ्या सर्कलची रेडियस आहे त्याला आपण काय म्हणूया बघा सर, R2 म्हणूया. आणि मग डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स कसं काढणार, ए बी. तर ह्या R2 मधून हे R1 वजा करायचं, R2 मधून R1 वजा करायचं. मग डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स म्हणजे डिस्टन्स ए बी, म्हणजे कसं होणार बघा सर, डिस्टन्स ए बी, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स म्हणजे काय, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिफरन्स ऑफ रॅडी. म्हणजे लक्षात घ्या R2 मायनस R1, R2 मायनस R1. लक्षात घ्या जेव्हा सर्कल्स इंटरनली टच करतात तेव्हा डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू डिफरन्स ऑफ रॅडी, देअर R2 मायनस R1. आणि जेव्हा दोन सर्कल्स एक्सटर्नली बाहेरून टच करतात तर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स त्यांच्या केंद्रामधलं जे अंतर आहे ते R1 प्लस R2. लहानाला R1 म्हणायचं, मोठ्याला R2 म्हणायचं. लक्षात घ्या बरोबर. आणि सबस्ट्रॅक्शन करताना R2 मायनस R1. तर हे तुम्हाला कळलं असेल. ह्यातलं मेन काय आहे सांगा, हा थिअरम काय सांगतो, हा थिअरम असा सांगतो की जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे सी आणि हे जे सेंटर्स आहेत ए आणि बी हे लिनियर आहेत. म्हणजे थिअरम नुसार काय होतं लक्षात घ्या, ए डॅश सी डॅश बी, ए सी बी आर लिनियर, इथं बी ए सी आर लिनियर हे एक रेषीय आहेत या थिअरम नुसार. थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स काय सांगतो, सेंटर्स ए अँड बी and touching point C are linear. Centers A and B and touching point C are linear. हे एका रेषेत आहेत असं हा थिअरम सांगतो. आणि त्याच्यानुसार एक्सटर्नली जर सर्कल्स टच करत असतील तर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू सम ऑफ रॅडी R1 प्लस R2. डिफरन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू इंटरनली मध्ये डिफरन्स ऑफ देअर रॅडी R2 मायनस R1. जर एक्सटर्नली असेल तर सम ऑफ देअर रॅडी, जर इंटरनली असेल तर डिफरन्स ऑफ रॅडी, असं या ठिकाणी लक्षात घ्या. याच्यावरून आपण डिस्टन्स बिटवीन सेंटर्स आपण काढू शकतो. काही या ठिकाणी लक्षात घ्या एक्झाम्पल्स आहेत. 3.1 मधलं पहिलं, देर आर 2 सर्कल्स हॅव्हिंग रॅडी 3.5 सेंटीमीटर अँड 4.58 सेंटीमीटर. मग जे लहान आहे त्याला आपण काय म्हणायचं सांगा, R1. जे लहान आहे त्याला आपण काय म्हणायचं, R1. आणि जे मोठं आहे, मोठी रेडियस आहे त्याला काय म्हणायचं बघा सर, R2. आणि दे टच इच अदर इंटरनली. इंटरनली म्हणजे अशी फिगर आली सर, इंटरनली म्हणजे अशी फिगर आली. आणि फाइंड डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. मग डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स कसे काढायचे लक्षात घ्या. आकृतीची गरज नाहीये तरी पण आपण आकृती काढूया. दिस इज नो नीड. अशाच प्रकारची आकृती असणार आहे पण त्याची गरज नाही. या ठिकाणी बघा सर आन्सर, ह्याला म्हणूया लेट ए अँड बी आर, लेट लक्षात घ्या ए अँड बी आर सेंटर्स ऑफ 2 सर्कल्स, सेंटर्स ऑफ 2 सर्कल्स. इथं लक्षात घ्या ए आणि बी हे सेंटर्स आहेत. लेट सी इज देअर टचिंग पॉइंट, C is their point of contact. Let C is their point of contact. Point of contact हा त्यांचा लक्षात घ्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. बरोबर. मग या ठिकाणी लक्षात घ्या हे जर बघितलं तर BAC हे कसे असतात लक्षात घ्या, लिनियर असतात. BAC हे लिनियर असतात, एका रेषेमध्ये असतात. लक्षात घ्या BAC आर लिनियर. मग ह्याच्यावरून डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स कसं येतं ह्याच्यामध्ये, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इंटरनली असेल तर R2 मायनस R1, R2 मायनस R1. Therefore distance between their centers, distance between centers is equal to R2 minus R1, R2 minus R1. म्हणजेच लक्षात घ्या डिस्टन्स AB
is equal to what is R2 4.8, what is R1 3.5. मग आता एवढं या ठिकाणी लक्षात घ्या, डिस्टन्स AB इज इक्वल टू 4.8 आणि 3.5 म्हणजे किती आलं बघा सर, 4.8 आणि 3.5, 8 minus 5 is 3, 4 minus 3 is 1, 1.3 सेंटीमीटर आहे का बघा, येस देर इज अ सेंटीमीटर. Therefore difference between their centers is 1.3 सेंटीमीटर. फिगरची ॲक्च्युली आवश्यकता नाही आहे, ह्या रूलने आपल्याला काढता येते. लक्षात घ्या, डिस्टन्स बिटवीन सेंटर्स इज इक्वल टू डिफरन्स ऑफ देअर रेडी. इंटरनली असेल तर, एक्सटर्नली असेल तर सम ऑफ देअर रेडी. मग इथे लक्षात घ्या एक्सटर्नली आहे, म्हणजे इथं कसं करता येईल बघा सर, जे लहान आहे, जी लहान रेडियस आहे त्याला म्हणायचं R1, जी मोठी आहे तिला म्हणायचं R2. जी लहान आहे त्याला म्हणायचं R1, जी मोठी आहे तिला म्हणायचं R2. दोन सर्कल्स एक्सटर्नली टच होत आहेत. आता लक्षात घ्या, लहान सर्कल काढत असताना आपलं काढायची तर गरज नाहीच आहे. लक्षात घ्या, नॉट नेसेसरी. मग हेच आपण वाक्य घेऊया त्याच्यामध्ये. बरोबर आहे सर. लेट A and B are centers of circles. म्हणजे अशी आकृती लिही, A आणि B. C is a touching point. Let C is a touching point. Let C is a point of contact. म्हणजे लक्षात घ्या, आता डिस्टन्स AB काढायचा आहे. डिस्टन्स ऑफ बिटवीन सेंटर्स कसं होईल बघा सर, कुठे एक्सटर्नली आहेत. डिस्टन्स बिटवीन सेंटर्स एक्सटर्नली असेल तर R1 प्लस R2 सम ऑफ देअर रेडी. म्हणजेच डिस्टन्स AB, A आणि B सेंटर्स आहेत. लक्षात घ्या, R1 किती आहे 4.2, R2 किती आहे 5.5. म्हणजेच लक्षात घ्या, दोघांची जर आपण बेरीज केली तर किती येईल 4.2 आणि 5.5. म्हणजे 5 + 2 7 आणि 5 + 4 9, 9.7 सेंटीमीटर. 9.7 सेंटीमीटर हे ॲडिशन जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, बरोबर आहे ना. अशा पद्धतीनं डिफरन्स बिटवीन सेंटर इज इक्वल टू 9.7 सेंटीमीटर अशा या ठिकाणी आपल्याला झालं. इझी एक्झाम्पल्स. लक्षात घ्या, एक्सटर्नली असेल तर सम ऑफ रेडी, इंटरनली असेल तर डिफरन्स बिटवीन द रेडी असं होईल. लक्षात घ्या. त्यांनी इथं सांगितलं सर, याच्यामध्ये ड्रॉ फिगर म्हणले, आकृती काढा असं म्हटलंय बघा सर. ड्रॉ फिगर, आकृती काढा असं म्हटलंय. हां, मग याच्यामध्ये पहिल्यांदा एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. पहिली आकृती कशी काढणार बघा सर, आन्सर. त्याच्यामध्ये 1 एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. एक्सटर्नली टचिंग सर्कल्स हे पहिल्यांदा आपण घेऊया. लक्षात घ्या, मग एक्सटर्नली टचिंग मध्ये कसं येते, डिस्टन्स बिटवीन सेंटर्स A आणि Bच घेऊया. म्हणजे डिस्टन्स बिटवीन सेंटर्स म्हणजे A आणि B इज इक्वल टू काय येणार, त्याची R1 प्लस R2. मग लक्षात घ्या, R1 काय येणार आहे बघा सर, जी लहान रेडियस आहे, रेडी ऑफ द टू सर्कल, जी लहान आहे त्याला आपण R1 म्हणूया, जी मोठी आहे तिला आपण R2 म्हणूया. लहान R1, मोठी R2. मग R1 जी आहे ती 2.8 आणि R2 जी आहे ती लक्षात घ्या 4. म्हणजेच याचं ॲडिशन कसं करणार, 4.04 म्हणजे आणि 2.8 म्हणजेच लक्षात घ्या 6.8 सेंटीमीटर हे डिस्टन्स झालं सर. लक्षात घ्या, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स व्हेन टचिंग एक्सटर्नली. मग आता 6.8 पहिल्यांदा तुम्हाला AB काढून घ्यावा लागेल. लक्षात घ्या सर, मग पहिल्यांदा तुम्हाला AB काढून घ्यावा लागेल. तो कसा काढायचा, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला थोडीशी मदत करतो. माझ्याकडे लक्ष द्या. समजा ही जी आहे तुमची स्केल आहे, तुमची स्केल आहे. तर स्केल ही जी आहे लक्षात घ्या, ती स्केल तुम्ही अशी ठेवा. स्केल तुमच्या वहीवर ठेवा. ठेवली का बघा सर, इथे तुमचं 1 असेल, 1 तुम्हाला 6.8 पर्यंत जायचं आहे. 2, हे 3, हे 4, हे 5,
हे 6, हे 7, थांबा 6.8 पाहिजे आहे, मग इथे हे 6.5, 6.6, 6.7 आणि हे 6.8. मग 6.8 वर एक पॉइंट घ्या. आता मला 0 वर एक पॉइंट घ्यायचा आहे. 0 कुठं असेल तर 1च्या अलीकडे 10वी रेष, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 5वी मोठी, 6, 7, 8, 9 आणि 10, 10वी मोठी. ही 10वी म्हणजे शून्याची रेष. हिथं लक्षात घ्या पॉइंट घ्यायचा. शून्याच्या रेषेवर एक पॉइंट घ्या, 6.8 वर दुसरा पॉइंट घ्या आणि एकाला नाव द्या ए, दुसऱ्याला नाव द्या बी आणि ही ए बी जोडा. ए बी जोडा. कळलं का बघा सर? ए इज द सेंटर ऑफ फर्स्ट सर्कल, बी इज द सेंटर ऑफ अनादर सर्कल. हे 6.8 घेतलं. आता R1 फर्स्टची किती आहे सांगा सर? 2.8 आहे. मग 2.8 चा कंपास तयार करा. 2.8 म्हणजे जे तुमच्याकडे लोखंडी टोक आणि पेन्सिलचं टोक आहे, तर ते लोखंडी टोक 0 वर ठेवा आणि पेन्सिलचं टोक 2.8 वर घ्या. आय रिपीट, लोखंडी टोक 0 वर ठेवा, पेन्सिलचं टोक 2.8 वर घ्या. ते कसं घ्यायचं बघा सर? हे जे लोखंडी टोक आहे ते इथं 0 वर घ्या इथे, आणि 2.8 कसं होणार बघा सर? हे 2.5, 2.6, 2.7, 2.8 0 वर घ्यायचं, 2.8 वर घ्या पेन्सिलचं टोक, लोखंडी टोक 0 वर, पेन्सिलचं टोक 2.8 वर आणि सर्कल काढा. मग आता इथं केलं तर हे 2.8 चा कंपास तयार केला. आता लोखंडी टोक ए वर ठेवा आणि ड्रॉ अ सर्कल. आलं का बघा सर? हे 2.8 चं सर्कल झालं सर. दिस इज R1 2.8, दिस इज R1. आणि हा जो टचिंग पॉइंट आहे लक्षात घ्या, हा जो टचिंग पॉइंट आहे ह्याला आपण काय म्हणायचं सांगा सर? C. झालं. आता दुसरं काय सांगा? 4. आता उरलेलं हे 4च असणार आहे. आता हे जे उरलेलं असणार लक्षात घ्या ते 4च असणार आहे. मग आता B R2, आता मी काय करायचं लक्षात घ्या, इथे इथे तुमचं लोखंडी टोक ठेवत आहे, इथं लोखंडी टोक ठेवा इथे आणि ड्रॉ अ सर्कल. म्हणजे कसं होईल बघा, इथं लोखंडी टोक ठेवलं, पेन्सिलचं टोक इथं घ्या, लोखंडी टोक इथं, पेन्सिलचं टोक इथं अँड ड्रॉ अ सर्कल. ओके, दिस इज. आणि ह्याला आपण काय म्हणणार सांगा सर? R2. हे R1 प्लस R2. काय शंका आहे सांगा सर? पहिल्यांदा 6.8 काढून घेतलं आणि मग त्याच्यानंतर लक्षात घ्या 2 सर्कल्स काढले. त्यांनी सर्कल्स ड्रॉ करा म्हटले, केली. लक्षात घ्या. बघा आपल्या लक्षात येते का? आणि इथे जर का आपण बारकाईनं बघितलं असेल तर ही आपली स्केल आहे. ह्या स्केलची मी मदत घेतली. लक्षात घ्या. दुसरं, आता आपण इंटरनली घ्यायचंय सर. म्हणजे इंटरनली घ्यायचंय. इंटरनली घेत असताना इथे आन्सर सेकंड, बरं सर? आन्सर सेकंड इंटरनली, बरं का? एक इंटरनली टचिंग सर्कल्स बघा बरं सर. इंटरनली टचिंग सर्कल्स. मग डिस्टन्स बिटवीन ए आणि बी किती असणार आहे? तर आता डिस्टन्स बिटवीन ए अँड बी कसं काढायचं बघा सर. डिस्टन्स ए अँड बी सेंटर्स हे कसं असणार आहे? R2 मायनस R1, R2 मायनस R1. मग R2 किती आहे बघा सर? R2 4 आहे आणि R1 किती आहे? 2.8 आहे. सबस्ट्रॅक्शन 4 म्हणजेच काय सांगा सर? 4.0 मायनस 2.8 सबस्ट्रॅक्शन 10 minus 8 is 2 and 4 minus 3 is 1, that is 1.2 centimeter distance between A and B. मग आता पहिल्यांदा कसं करायचं? मोठं सर्कल काढून घ्यायचं. पहिल्यांदा मोठं सर्कल म्हणजे लक्षात घ्या 4. 4चं लक्षात घ्या, 4चं हे मोठं सर्कल पहिल्यांदा आपण काढून घ्या. बिग सर्कल, मोठं सर्कल आपण पहिल्यांदा काढून घेऊया. मग आपल्याला 4 कसं करता येईल सांगा सर? चला, स्केल रेडी आहे इथं स्केल रेडी आहे. त्यामुळं इथे लक्षात घ्या जे आहे, इथं लक्षात घ्या, इथं 0 वर एक लोखंडी टोक ठेवूया, पेन्सिलचं टोक 4 वर घेऊया. आपल्याला कितीचं घ्यायचंय? 4चा कंपास मोठं 4 आहे, बरोबर आहे ना? इथं 0 वर लोखंडी टोक, पेन्सिलचं टोक 4 वर, कंपास मधलं अंतर किती झालं? 4.
आणि 4चं लक्षात घ्या एक सर्कल आपण काढूया. लक्षात घ्या 4चं सर्कल मोठं, हे 4चं सर्कल लक्षात घ्या. आणि जे मोठं आहे त्याचा लक्षात घ्या सेंटर काय आहे बी. त्याचा लक्षात घ्या सेंटर काय आहे सांगा बी. बरोबर आहे सर. आणि ही झाली त्याची रेडियस. सर ही झाली त्याची रेडियस आणि हा त्यांचा होणार पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट सी. अजून लहान सर्कल काढायचं आहे. लहान सर्कलचा सेंटर ए आहे, पण ए आणि बी चं डिस्टन्स किती आहे 1.2. म्हणजे इथून बी पासून 1.2 वर, बी पासून 1.2 वर ए आहे. बरोबर आहे सर. बी पासून 1.2 वर इथं ए घ्यायचं आहे. मग 1.2 आपल्याला करावं लागेल. आता लहान सर्कल ब्लॅक आहे, 1.2 घेऊया. म्हणजे इथे इथे लक्षात घ्या लोखंडी टोक ठेवूया. पेन्सिलचं टोक 1.1 आणि 1.2 इथे येणार. लोखंडी टोक इथे, पेन्सिलचं टोक 1.2 वर, लोखंडी टोक 0 वर, पेन्सिलचं टोक 1.2 वर. मग 1.2 वरती घेतलं, 1.2 चा कंपास तयार केला लक्षात घ्या सर. आणि इथे तुमचं काय येणार आहे सांगा 1.2 इथं ठेवलं हे आणि 1.2 म्हणजे इथे येणार बघा सर. हे 1.2 इथे येणार आणि ह्याला नाव दिलं ए. ह्याला काय नाव दिलं बघा सर ए असं नाव दिलं. बरोबर आहे का बघा सर. ए असं नाव दिलं. आता ए सेंटर आणि हा टचिंग पॉइंट घेऊन सर्कल काढायचं आहे लक्षात घ्या सर. आता इथे ए तुम्हाला मिळालं की सर्कल काढणं सोपंच आहे. हे डिस्टन्स किती आहे सांगा सर 1.2. हे डिस्टन्स ए आणि बी मधलं 1.2 आहे. मग आता हा सेंटर घ्या ए इथे आणि लोखंडी टोक इथं ठेवा, पेन्सिलचं टोक इथं ठेवा, लोखंडी टोक इथं ठेवा, पेन्सिलचं टोक इथं ठेवा आणि काढा वर्तुळ. बघा सर समजतंय का. दिस इज द रेडियस AC. ही झाली लक्षात घ्या. बघा समजतंय का ही. आणि म्हणजेच काय झालं मला सांगा सर तुम्हाला जर कळण्यासाठी बघायचं असेल तर ही जी मोठ्याची रेडियस होती, ही जी मोठ्याची रेडियस होती लक्षात घ्या ही इथून इथपर्यंत, ही R2. आणि जी लहानाची रेडियस होती लक्षात घ्या, लहानाची रेडियस ही इथं आहे बघा सर, इथून इथपर्यंत, ही R1. आणि R2 - R1 म्हणजे AB. बघा सर येते का. तर अशा प्रकारे लक्षात घ्या आपल्याला इंटरनली टचिंग सर्कल्स काढले, ही कन्स्ट्रक्शन केलं सर. दिस इज द एक्झाम्पल ऑफ कन्स्ट्रक्शन. बरोबर ना. इथं पहिल्यांदा AB काढली 6.8 ची. इथं पहिल्यांदा लक्षात घ्या 4 सेंटीमीटरचं, पहिलं 4 सेंटीमीटरचं सर्कल काढलं आणि बी हा त्याला सेंटर दिला. आणि डिस्टन्स बिटवीन द 2 सेंटर्स इज 1.2. त्यामुळे 1.2 वर दुसऱ्याचा सर्कलचा सेंटर घेतला ए आणि मग ए वर लोखंडी टोक ठेवून सर्कल काढलं. बघा सर बरोबर आहे का. तर या पद्धतीनं आपण हे करायचं आहे. कंपास जो असतो एकाला लोखंडी टोक असतं, इथं पेन्सिलचं टोक असतं. लोखंडी टोक इथं ठेवायचं, पेन्सिलचं टोक इथं ठेवायचं आणि सर्कल काढायचं. लोखंडी टोक इथं ठेवायचं, पेन्सिलचं टोक इथं ठेवायचं आणि सर्कल काढायचं. बघा सर समजतंय का. या पद्धतीने